गेल्या शतकात सुमारे 50 वर्षापूर्वी मराठी कवितेमध्ये क्रांती झाली। ह्याचं श्रेय बरंचसं कविश्रेष्ठ मर्ढेकरांना दिलं जातं, पण तसं थोडंसं विंदा करंदीकरांकडेही ते श्रेय आपण द्यायला पाहिजे, कारण त्यांनी मराठी कवितेला छंदामधून मुक्त केली, मराठी कवितेला नवी भाषा दिली। 1957 साली मी मराठी घेऊन MA व्हायचं ठरवलं। आम्हाला नेमला होता विंदा करंदीकरांचा कविता संग्रह मृदगंध। काही वेळेला मला त्यांच्या कवितेचा अर्थच लागायचा नाही। मग मी त्यांना पत्र पाठवायला सुरुवात केली। करंदीकर, इच्छेचे मांजर गुरगुरते म्हणजे काय हो, किंवा तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे, तर दातापासून दाताकडे म्हणजे काय? आणि पुढे तर मी एके दिवशी चक्क कवितेचं पुस्तक घेऊन त्यांच्या घरातच प्रवेश केला। घरी दिसलेले करंदीकर हे कवितेत दिसलेल्या करंदीकरांपेक्षा फार वेगळे होते। ते घरात प्रतिभावंत कवी नव्हते की इंग्रजीचे प्राध्यापक नव्हते, तर ते एक मध्यमवर्गीय साधे कुटुंब वत्सल सद्गृहस्थ होते। आणि तशाच त्यांच्या पत्नी सुमाताईही। 50 वर्ष होऊन गेली तरी करंदीकरांची कविता मनामध्ये घोळते आहे, तिच्या ओळी आठवत आहेत। त्यांच्या सामाजिक कविते इतकीच त्यांची प्रेम कविताही सुंदर आहे। पाहिजेत शब्द, पाहिजेत शब्द, सात्विक सोवळे ओंगळ ओवळे, दुर्दम्य दणकट चावट चेंगट, प्रगाढ प्रकाशी पाहिजेत शब्द, गरोदर गर्विष्ठ, पाहिजेत शब्द मुसमुसणारे धुसफुसणारे, फडफडणारे तडफडणारे, पाहिजेत शब्द विश्वाला आवळणारे अणूला उचलणारे, रक्तात मिसळणारे, पाहिजेत शब्द गरोदर भाषेला लागतात डोहाळे सगुण शब्दांचे, पाहिजेत शब्द। तुझिया ओठावरचा मोहर, तुझिया ओठावरचा मोहर, मम ओठावर गळला ग, अन आत्म्याच्या देव्हाऱ्यातून, अन आत्म्याच्या देव्हाऱ्यातून गंध मधुर दरवळला ग, तुझिया ओठावरचा मोहर, मम ओठावर गळला ग, अन आत्म्याच्या देव्हाऱ्यातून, अन आत्म्याच्या देव्हाऱ्यातून गंध मधुर दरवळला ग, तुझिया ओठावरचा मोहर। आज मधाची लाट मनावर, आज मधाची लाट मनावर, उसळत उसळत फुटली ग, आज मधाची लाट मनावर, उसळत उसळत फुटली ग, आज सखे मज नकळत अलगज, आज सखे मज नकळत अलगज, गाठ जीवाची सुटली ग, गाठ जीवाची सुटली ग, तुझिया ओठावरचा मोहर,
दिवाळी उंबरठ्यावर बसली ग आगंतुक ही आज दिवाळी उंबरठ्यावर बसली ग आ आज घराची फुटकी कौले आज घराची फुटकी कौले अंधाराला हसली ग अंधाराला हसली ग तुझिया ओठावरचा मोहर चार दिशांच्या चार पाकळ्या चार दिशांच्या चार पाकळ्या चार दिशांना वळल्या ग चार दिशांच्या चार पाकळ्या चार दिशांना वळल्या ग विश्वफुलातील पिवळे केसर विश्वफुलातील पिवळे केसर खुणात यांच्या कळल्या ग खुणात यांच्या कळल्या ग तुझिया ओठावरचा मोहर मम ओठावर गळला ग अन्नात्म्याच्या देभाऱ्यातून अन्नात्म्याच्या देभाऱ्यातून गंध मधुर दरवळला ग गंध मधुर दरवळला ग गंध मधुर दरवळला ग सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते माकड छाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते खानावळीही बदलून पाहिल्या जीभ बदलणे शक्य नव्हते काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला तीच खवट चटणी तेच आंबट सार सुख थोडे दुःख फार संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे कवडे फार पडद्यावरच्या भूतचेष्टा शिळा शोक बुळा विनोद भ्रष्ट कथा नष्ट बोध 9 धागे एक रंग व्यभिचाराचे सारे ढंग पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग तेच मंदिर तीच मूर्ती तीच फुले तीच स्फूर्ती तेच ओठ तेच डोळे तेच मुरके तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एक तारी करीन म्हटले आत्महत्या रोमियोची आत्महत्या दधीचीची आत्महत्या ही तीच ती आत्मा ही तोच तो हत्या ही तीच ती कारण जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते येणार तर आत्ताच ये उद्या तुझी जरूर काय आज आहे सूर्यग्रहण आज मला तुझा म्हण उद्या तुझी जरूर काय बेकारीच्या खुराकावर तुझी प्रीती माजेल ना
बेकारीच्या खुराकावर तुझी प्रीती माजेल ना, सूर्याच्या या तव्यावरती चंद्राची भाकर भाजेल ना. भीतेस काय खुळे पोरी, 5 हात नवी दोरी, काळ्या बाजारात उधार मिळेल. 7 घटके 7 पळे हा मुहूर्त साधेल काय. 7 घटका 7 पळे हा मुहूर्त साधेल काय. संस्कृतीचे घटिका पात्र दर्यामध्ये बुडेल काय. उद्याच्या त्या अर्भकाला आज तुझे रक्त पाज, उद्याच्या त्या अर्भकाला आज तुझे रक्त पाज, भगवंताला सारी लाज. येणार तर आत्ताच ये, अंधाराच्या मांडीवरती जगतील 7 मरतील 7, आकाश आपल्या डोक्यावर पुन्हा पुन्हा मारील हात. भरल्या दुःखात रडू नये, भरल्या दुःखात रडू नये. येणार तर आत्ताच ये, येणार तर आत्ताच ये, उद्या तुझी जरूर काय.